इथे हनुमानची मूर्ती स्थापन केली आहे आणि बाजूला पण आहे बघूया. आणि इथे पण आहेत देवस्थान, इथे पण आपण दर्शन करूया. आणि इथे वरती नवदेवींचं आपण दर्शन तुम्हाला करवणार आहे. तर जरा इथून दर्शन करून आपण जाऊया वरती. हे गाईस, न्यू ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे. खूप दिवसानंतर आज ब्लॉग घेऊन आलो आहे आणि आजचं आपलं लोकेशन असणार आहे मुंब्रादेवी टेम्पल. हा एक्सप्लोर करणार आहोत. नवदेवी टेम्पल एक्सप्लोर आज करणार आहोत आपण. आणि खूप दिवसानंतर ब्लॉग बनवायला भेटलं नाही, आज आपण ब्लॉग घेऊन आलो आहे तुमच्यासाठी. तर चला निघूया फटफट लोकेशनवरती. खूप लेट पण सुद्धा झालं आहे आणि कुठनं जायचं हे पण तुम्हाला दाखवणार आहे. तर चला जाऊया पटपट. किनाऱ्यापासून दूर उभे राहा. एक जलद गाडी जाणार आहे. कोणीही रेल्वे लाईन ओलांडू नका. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 के किनारे से. आपण फायनली मुंब्रा स्टेशनला पोचलो आहोत ना. माझ्यासोबत अतुल पण आहे. आणि आम्ही विरारवरून पहिला दादर गाडी बघायली, दादरवरून मग कल्याण गाडी होतो, कल्याण गाडी पकडली, मुंब्राला उतरलो. आता मुंब्रावरून चालतात आम्ही. आणि पहिला सुद्धा भूकसुद्धा खूप लागले. पहिला नाश्ता वगैरे करूया, मग जाऊया वरती. चला पहिला नाश्ता करू, मग तुम्हाला दाखवतो. इकडनं मेन सिटी चालू होते इथनं. आणि तुम्ही पाठी गेट तर बघितलं असेल, त्या गेटवरून यायचं आहे आणि इथून शिडी चालू होते. तर आपण पहिल्या शिडीचं दर्शन घेऊन जाऊया वरती आणि बघूया. चला फटफट जाऊया आणि तुम्हाला पुढचं दाखवतो. चालत चालत खूप वरती आलो आणि इथे पण आम्हाला एक मंदिर आहे. बघूया कुठला देवस्थान आहे तिथे. इथे हनुमानची मूर्ती स्थापन केली आहे आणि बाजूला पण आहे बघूया. आणि इथे पण आहेत देवस्थान, इथे पण आपण दर्शन करूया. आणि इथे वरती नवदेवींचं आपण दर्शन तुम्हाला करवणार आहे. तर जरा इथून दर्शन करून आपण जाऊया वरती. हे गाईस, तर आम्ही चालून चालून खूप थकले आणि खूप ऑसम प्लेस आहे, खूप ऑसम टेम्पल आहे आणि खूपच छानच आहे. आणि ते पावसाळ्यात येणार ना, तर पावसाळ्याचा निसर्गच काय अलग आहे. खूप छान निसर्ग आहे इथे. वॉटरफॉल वगैरे पाणी वाहताना आपल्याला भेटतो, खूप हिरवागार सर्व. आणि खूप मला मजा येते इथे. आता आम्ही पोचणार आहोत थोड्या वेळात मंदिराकडे ना. तिथपर्यंत आम्ही चालून चालून थकले, तर इथे थोडा वेळ बसले. तर आपण विचारूया अतुलला कसं वाटलं इथे येऊन. अतुलचं पण फर्स्ट ट्रेकिंग आहे इथे येऊन. तर अतुल, तुला कसं वाटलं इथे येऊन? चांगलं आहे, जामचा आत्ता अजून चढायचं आहे. बघूया कसं काय, आता आतमध्ये जाऊन माहीत पडेल काय कसं आहे. तर आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत आणि नवदुर्गा मातांच्या तुम्हाला दर्शन करवणार आहोत आम्ही. आणि खूप चांगलं प्लेस आहे इथे. तुम्ही पण एकदा विजिट करा इथे.
ह्या मंदिरात ना तुम्ही जे पण विशेष मागणार ना ते पुरी होणार. तर तो पुरी होणार जेवून ना इथे माताजीचा कपडा असतो ना, तर हे येऊन याला बांधतात. असं जे पण विष पुरी होते ना, आपण जे पण मागतो ते पण इथे येऊन ना मग माताजी कपडे वगैरे बांधतात. काही जणांनी रुमाल हे करून पण बांधलेलं आहे. आणि हे समोर मंदिर आहे. तर चला आपण जाऊया दर्शन करायला ना, तुम्हाला पण लाईव्ह दर्शन करवतो. गाईस, तर आमचे दर्शन खूप चांगले झाले, चांगल्या पद्धतीने झाले. आणि काही जागेवर व्हिडिओ फोटो अलाव नव्हतं, तर आम्ही जेवढं कॅप्चर करायला भेटलं तेवढं आम्ही कॅप्चर केलं. आणि कुठे कुठे अलाव नव्हतं. आणि दर्शन खूपच चांगलं भेटलं. आणि इथे तुम्ही पण एकदा विजिट करा, खूप छान लोकेशन आहे. आणि 9 देवींचं तुम्हाला दर्शनसुद्धा करायला भेटणार इथे. तर आम्ही आता ब्लॉगला इथेच एंड करत आहोत. आणि ब्लॉग कसा वाटला सांगा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये. आणि शेअर सबस्क्राईब करा. आणि चला भेटूया आपण पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये.